ठाणे अंमलदार डी. जाधव यांनी निवेदन स्वीकारले. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरातील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना 26 जानेवारी 2025 रोजी करण्यात आली. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या सासवड येथे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करून संबंधित व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. विष्णुदादा भोसले, पुरुषोत्तम पवार, कालिदास उबाळे, सुधीर शेलार, सुनील जगताप, मनोहर ताथवडकर, रोहिणीताई कुंभारकर, आसिफभाई शेख, सन्नी पवार, पिंटू इभाड, नाना शेलार, अजय शिंदे, निलेश शिंदे. जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जय भीम. मी विष्णुदादा भोसले, प्रदेश सरचिटणीस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड, महाराष्ट्र प्रदेश. आज या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये सासवड पोलीस स्टेशनचे PI माननीय ऋषिकेश अधिकारी यांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. 26 तारखेला देशभर प्रजासत्ताक दिन चालू असताना पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या परिसरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. या पुतळ्याची त्या ठिकाणी विटंबना झाली. याच्या निषेधार्थ त्याचा निषेध करण्याकरता आज सासवड पोलीस स्टेशनसमोर आम्ही उपस्थित असून माननीय PI साहेबांना संबंधित जो आरोपी आहे त्याला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु महापुरुषांच्या विचारावर घाला घालण्याकरता महापुरुषांच्या विचाराच्या पुतळ्याची सातत्याने त्या ठिकाणी विटंबना केली जात आहे. आणि म्हणून सातत्याने महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होत असेल तर प्रशासनाने ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याला संरक्षण देण्याचं काम करावं. आणि अशा प्रकाराला आळा घालण्याकरता जो कोणी माथे पुरू त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महापुरुष असतील यांच्या पुतळ्याची विटंबना करतो अशा नराधमावर जर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला तर पुन्हा असं महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं धाड त्या ठिकाणी कोणी करणार नाही. आणि म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि या निवेदनामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमची सर्वांची मागणी आहे. ही मागणी सासवड पोलीस स्टेशननी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचवावी असं आव्हान करण्याकरता या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. या ठिकाणी आमचे पुरंदर तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष कालिदास सोनवणे आहेत, उभाळे आहेत, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आहेत. त्याचप्रमाणे पुरंदर तालुका श्रमिक ब्रिगेडचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सन्माननीय सुधीर शेलार साहेब आहेत, आमच्या आसिफभाई आहेत, महिला आघाडीच्या नेते आमच्या रोहिणीताई कुंभार आहेत, आमचे बहुजन हक्क बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव खजिनदार सन्माननीय सुनील जगताप साहेब आहेत. आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून ठाणे अंमलदार यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची दखल शासनाने घ्यावी असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद.